पहिलाच बॉल केलाय वार ऑन साइडला ड्राइव्ह करत फिल्डर आहेत वेट करतील आणि वेट करत असताना बॉलला वन बाउंड्स ग्रिप करून फेकून देतील आणि दॅट शुड बी जस्ट अ सिंगल विथ द बॅट ऑफ समीर निंबाळकर गेट्स ऑफ द मार्क. ड्राइव्ह केला बॉल अँड दॅट शुड बी टेकन. झेल इथं झाला ड्रॉप. वास्तविक पाहता प्रयत्न फार छान झाला खरं तर रोहितचा आणि प्रयत्नांना मात्र मी म्हणेन अंतिमच्या टप्प्यामध्ये थोडंसं अपयश आलंय. काय घडलं एक्झॅक्टली खरं तर हवेसोबत झोका घेत असताना जजमेंट हलकं फसलं. हातांची ओंजल मिटताना गडबड झाली आणि तिथे हा झालाय झेल ड्रॉप आणि फलंदाजाला मिळणार ही पहिली संधी. बॅट्समन कोण होते तर ते म्हणजेच सोमनाथला मिळालेली ही संधी अपॉर्च्युनिटी. याही वेळेला फुल टॉस बॉल. इथेही चूक झाली आहे. या चुका थोडे नाराज आहेत पहा फिल्डर आणि का होऊ नये. आज परफॉर्मन्स झाला नाहीये. आज खरं तर नशीब साथ देत नाहीये असंच काहीसं दृश्य या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. 2 झेल ड्रॉप झाले. आत्मविश्वास थोडासा डाऊन झालाय परंतु ते डाऊन होऊन खरं तर चालणार नाहीये. या मैदानाच्या आतमध्ये युवा आहेत, युवक आहेत, नवोदित आहेत खेळाडू. अजून भरपूर सारा खेळ मात्र करायचा आहे. वयाच्या उत्तरार्धामध्ये खरं तर चांगला खेळ स्वतःला मात्र तुम्हाला डेव्हलप करावा लागेल. या मॅचमध्ये अजूनही अनिल सरांनी इम्पॅक्टफुल खेळ चालू केलाय. पहिल्यांदा टॉससाठी ते आले, टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला आणि तदनंतर आपण पाहतोय रणसंख्या झाली आहे ती फक्त 4 आणि बैठक फटका. मागचा मॅचचा कॉन्फिडन्स, मागचा मॅचचा रिदम आणि मागच्या मॅचमध्ये असलेला त्याचा प्रतिम असा फॉर्म याही मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 4 वाढत असताना पोहोचली आहे. एकंदरीत 8 या आकड्यावर. 8 फॉर द लॉस ऑफ नन ड्युरिंग फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. 40+ कॅटेगरी चे गोलंदाज अनिल सर बॉलिंग ट्रॅकवर असताना आपल्याला पाहायला मिळतील. समोर तितक्याच ताकदीचा संघ आहे रुद्र 11. टीम सोमनाथ हा खरं तर संघाचा सरसेनापती आहे, संघनायक आहे. मागच्या मॅचमध्ये तो तारणहार ठरलाय. 68 धावांचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्याचं आपण पाहिलं. एक धडाकेबाज खेळाडू म्हणून एक त्याची वेगळी ओळख आहे. पुढे आले, पुढे येऊन सरसावून मारायचं होतं बॉलला. प्रॉपर टायमिंग जमलं नाहीये, गॅप शॉट सिलेक्शन नव्हतं. एकच जा मिळतीये आणि इथे पहिल्या षटकाचा खेळ झालाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती बिनबाद 9. येस डीजे.
सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. स्लॉग इट करायचं होतं. बैठक हॉरिझॉन्टल अटेम्प्ट इज ॲब्सोल्यूट फेल ठरलाय. आउट स्विंगिंग बॉलिंग अँड आउटस्टँडिंग एज वेल. रोहित डावखोर आहे त्याचा गोलंदाज. नेहमी ज्यानं चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिले आपल्या टीमसाठी. फिरकीचा जादूगार. गतवर्षी जबरदस्त खेळ केला. बॅटिंग केली, बॉलिंग केली. दुसरा फेकलाय. काय गरज होती का? तर नव्हती. पहिला बॉल आउट स्विंग यानं मिस केलं होतं. परंतु या मॅच मध्ये दुसरा बॉल परिवर्तन एक्सपिरियन्स खरं तर एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयोग फसला आणि इथे फुल टॉस फेकलाय बॉल. कन्व्हर्जन मिळालं. धावा मिळतील 6 आणि एकूण धावसंख्या झाली तब्बल 15. 15. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. धावसंख्या 1 न वाढेल. पोहोचेल ती 16 या आकड्यावर. 16-16 ऑन द स्कोर बोर्ड. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅकवर. डावखुऱ्या हाताचे रोहित या बॉलला फसवलाय. झेलची संधी. प्रयत्न व्हायला हवा होता. अटेम्प्ट फसलाय आणि बॉल येईल हा आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर शॉर्ट फाइंड रिझन मध्ये येईल. फक्त एकच धावरण संख्या झाली आहे ती 16-16. 16 धावा. ड्राईव्ह केला बॉलला. टेक्निकल बॅटर समीर निंबाळकर. एक्सपिरियन्स कॅम्पेनियन. अर्थातच ज्याच्याकडे अनुभव आहे. मागच्या मॅच मध्ये पहिल्या बॉलवर तो बीट झाला होता. या मॅच मध्ये ती चूक होणार नाहीये. चूक तो करणारही नाहीये. अगदी ही यावेळेला मात्र संयमानं इनिंग हाताळतोय. रणसंख्या झाली ते 18. 18. 18 धावा. 18 ऑन द स्कोर बोर्ड. 18 रन स्कोर बोर्ड पे. यावेळेला गॅप शॉट सिलेक्शन. प्रॉपर टायमिंग आणि पॉवर प्लेच्या बॅटिंग. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग दाखवत असताना मागच्या मॅचचा फॉर्म पुन्हा एकदा दर्शवतोय. नाव आहे सोमनाथ सोनावणे आणि त्याच्या बॅटमधून अजून एक चौकार आलाय. रणसंख्या पोहोचेल ती 22 या आकड्यावर. 22. टीम स्वामी समर्थ 11 संघाचे सर्व खेळाडू आणि टीम ओनर आपण फोटोशूटसाठी या. सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण या. न्यू बॉलर नवीन गोलंदाज षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल तो स्वप्नील. स्वप्नील एक कॅप्टन आहेत. स्वप्नील या संघाचे खरं तर चॉईस कॅप्टन आहेत. मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकतील जरूर. हो आणि पहिल्या बॉलवर बीट केलंय. प्लेड ऑन झालेत समीर निंबाळकर आणि पहिली विकेट मिळेल ती कॅप्टन स्वप्नीलला आणि बाद होतील ते समीर. पहिल्याच बॉलवर क्लीन बोल्ड केलंय आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल 22 या धावसंख्येवर.
बॅटिंग करणारं युनिट टीम रुद्र 11 या टीमचा पहिला गडी बाद झालाय. थँक्यू. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 उजव्या हाताच्या फलंदाजाला रिप्लेस करतोय. लेफ्ट हँडेड बॅटर ऑन स्ट्राईक. नवीन फलंदाज मिस्टर शुभम समोर आहे. तो टीमचा कॅप्टन ओव्हर द विकेटनं आउट स्विंगिंग बॉलिंग. पुन्हा एकदा आउट स्विंग केला बॉल. अजूनही एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. विकेट डॉट सध्या परिस्थिती स्पष्ट करते. कॅप्टननं या मॅचमध्ये शिरकाव केलाय. स्टाईल आयकॉन या मॅचमध्ये इम्पॅक्ट फेकत असताना कॅप्टन आहेत आणि गुणवत्ता सादर करतोय. 2 चेंडू डॉट आलेत. शुभम करेल का वार? तर हो, केलाय वार आणि पहिला फुलचा फटका आलाय. इट्स अ पॉवरफुल हिट बाय शुभम आणि पहिला षटकार आलाय. तो शुभमच्या बॅटमधनं रणसंख्या पोहोचली आहे 28 वर. 28 नाव. वेगवेगळ्या स्किल सेटचे वेगवेगळे खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतील. डिफरंट स्किल्स, डिफरंट स्किल सेट्स, डिफरंट थॉट प्रोसेस, ॲग्रेसिव्ह स्पिरिट ऑफ मॉडर्न टेनिस क्रिकेट आणि मॉडर्न टेनिस क्रिकेटचं धाडस या खेळाडूमध्ये आपण नेहमी पाहत आलोय. मॅचमध्ये कशा पद्धतीने इनिंग हाताळतील. अजून एक पुन्हा एकदा फटका मारायचा प्रयत्न झालाय. झेल तर टिपला जाईल. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये रोहित आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांनी टिपला अचूक झेल आणि होईल फलंदाज शुभम याचा खेळ मात्र संपन्न होईल. या मॅच मध्ये एक षटकार आला आणि नेक्स्ट बॉलला तो बाद झालाय. एकाच विभागातील खरं तर तब्बल 13 संघ जवळजवळ 200 सव्वा 200च्या आसपास हे सर्व खेळाडू एकमेकांसमोर एकमेकांसोबत एकमेकांच्या विरोधात खेळ करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहताय CBD प्रीमियर लीग 2025 हा दैदिप्यमान 16. अर्थातच या स्पर्धेचा आजचा हा पहिला प्रारंभीचा दिवस. अनेक वेगवेगळ्या खरं तर धाटणीतले स्किल सेट मधले खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय करायला हवं खेळाडूनं? अर्थातच एकमेकांच्या डिफरन्सना ॲप्रिशिएट करा. क्रिटिसाइज नको. एकमेकांच्या क्वालिटीजना कॉम्प्लिमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे. अर्थातच काल जे घडलं ते लवकर विसरून नव्यानं काहीतरी करता यायला हवं आणि इथे नव्यानं काहीतरी केलंय. नाव आहे अमोल आणि अमोलच्या बॅटमधनं येतोय मॉडर्न टेनिस क्रिकेटचं आधुनिकीकरण आणि आधुनिकीकरण दाखवणारा एक अप्रतिम कलात्मक ऑन साइडला मिड विकेट क्लिअर करणारा येतोय. CPL 2025 ब्रँडेड षटकार. थँक्यू. कोणता चेंडू सोडायचा आणि कोणता मारायचा हे समजले की खेळपट्टी आणि खेळपट्टीवर दीर्घकाल फलंदाजी करता येते. तेच काहीसं दाखवतोय. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय.
त्याला ठाऊक आहे या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकायचंय, तर कदाचित हे मोठे फटके माझ्या बॅटमधनं यायला हवेत आणि ते येत आहेत. मगाशी थोडे लवकर बाद झाले, आता मात्र प्रॉपर प्लॅनिंग प्रिपरेशन आलेत. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 34-34. 3 षटकं आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 11.5 या सरासरीनं धावफलक पुढे जात असताना 1-2 बाद 34 या आकड्यावर बॅटिंग करणारी टीम रुद्र 11. थँक्यू. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या. अगदी याच स्टेडियममध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थातच CBD बेलापूर विभाग महामानव प्रतिष्ठान आयोजित खरं तर महामानव चषक 2025चं एक भव्य दिव्य आयोजन तुम्हा सर्वांच्या भेटीस येते आणि याच दरम्यान ही विकेट मिळाली. इट्स अ गोल्डन प्राइज विकेट इन द मॅच. मंगळवार 7, बुधवार 8 आणि गुरुवार 9 असं 7-8-9चं हे शेड्यूल असणार आहे. स्वर्गीय राजीव गांधी स्टेडियम सेक्टर 3 CBD हेच ते मैदान. विशेष अतिथी रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय सामाजिक न्याय आणि राज्यमंत्री भारत सरकार आणि आमदार बेलापूर विधानसभेच्या मंदाताई म्हात्रे हे खरं तर प्रमुख उपस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. महेशजी खरे साहेब उद्घाटक असतील, धरमजी भाई पटेल साहेब खरं तर उद्घाटक असतील आणि संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा ज्यांनी मांडली आहे ते सुनीलजी रसनभाई रेपिंटू अण्णा यांच्या माध्यमातून विभाग प्रमुख आहेत CBD बेलापूर RPIचे संस्थापक अध्यक्ष महामानव प्रतिष्ठानचे, ज्यांच्या माध्यमातून त्यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आपणास पाहावयास मिळणार आहे. महामानव चषक 2025चा हा दैदिप्यमान सोहळा 7-8-9 7 तारखेला इंटर CBD, 8 तारखेला ग्रामीणचे संघ आणि 9 तारखेला खुल्या गटामधील संघ आपल्याला पाहावयास मिळतील. तर या स्पर्धेला खरं तर आपण जरूर भेट द्या. महामानव चषक 2025 7-8-9 जानेवारी 2025. ओढ द विकेट न बॉलिंग ट्रॅकवर तयार आहे गोलंदाज अभय आणि अभय पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय आणि अप्रतिम फटका सजवत असताना बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहे ते अभय जे मगाशी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांच्या बॅटमधनं आलाय हा कलात्मक अप्रतिम आणि त्याचा क्रिकेटचा स्टँडर्ड क्लास दाखवणारा षटकार. सुपर मॅग्निफिसंट स्टार्ट. The way he hit the ball, the way he judged the ball, stand and deliver. It's a beauty of tennis ball cricket. षटकार आलाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 40. अजून एक जोरखस मारलाय. याही वेळेला बॉल हवेमध्ये. फिल्डर जज करतील की बॉल जाईल सीमारेषा पार आणि हो बॉल फरार झालाय. ताकद आणि त्या ताकदीचं प्रदर्शन. बात असेल अट्रॅक्टिव्ह शॉट सिलेक्शनची. परफेक्ट शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. पुढ्यात टाकलेला बॉल उचलून फेकून दिलाय. 6 एकूण धावसंख्या पोहोचली 46 वर 46. मगाशी आम्ही 40 म्हटलं ना, मगाशी 40 म्हटलं ना. हो अजून एक मोठा फटका. 3 येतील. ड्रॉप झाला जाईल.
एकच धाव मिळणार. रणसंख्या 47. 47. प्लेंटी ऑफ पॉवर, ऍक्टिव्ह हॅमस्ट्रिंग्स, स्ट्रॉंग फोर आर्म्स, फ्लेक्झिबल व्रिस्ट आणि परफेक्ट हँड अँड आयचं कोऑर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळालं. ते अभयच्या या 2 षटकारांमध्ये. त्यानंतर फक्त एकदा मिळाली आहे. इथे या वेळेला आहेत अमोल आणि अमोलच्या बॅटमध्ये आलाय फटका. फिल्डर होते तिथे, प्रयत्न तर जरूर करतील आणि समीक्षक तिकडे आहेत. थोडीशी पडताळणी करा. पंचांना आम्ही सूचित करू, कारण तिथे ब्ल्यू जर्सी मध्ये आहेत ते खेळाडू आहेत आणि जे ऑरेंज जर्सी मध्ये आहेत ते कदाचित धुंद बेधुंद सुद्धा असतील. त्यामुळे मला असं वाटतं, कारण माणसाचं जजमेंट कदाचित चुकूही शकतं, पण माझा अंदाज असा आहे की जे बसले ते खेळाडू आहेत त्यांनी चांगलं जज केलंय. ते सांगतायत की हा षटकार नाही आहे आणि त्यांच्या बाजूला बसले ते सांगतायत की तो षटकार आहे. पण पंचांनी पडताळणी करून जजमेंट देऊन एक निर्णय जरूर द्यावा. रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय. येस, तृतीय पंच आमचे ऋषी घाडेकर कोण आहेत. चला फिल्डिंगला सजवून ठेवा, कारण प्रलंबित डिसिजन आम्ही डिक्लेअर करू. आणि रन कंप्लीट झाली आहे. इट्स अ नॉट आउट. चला फिल्डिंग लगेच सजवून घ्या. चला फिल्डिंग सेटअप करून घ्या. पंच थोडं आपण सूचित करा. स्कोर आहे 49-49. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस आम्ही करणार आहोत. स्वामी समर्थ टीम 11 आणि भनगे ब्रदर्स टीम कॅप्टन आपण टॉस साठी या. चला आणि लगेचच फिल्डिंग सेटअप करून घ्या. आणि इन बिटवीन आपल्या पाहावयास मिळत आहेत मगाशी ज्यांच्या बॅटमधनं अर्धशतकी केली आणि अफलातून टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य आपण पाहिलं, तो नवी मुंबई CBD या पंचक्रोशीमधील एक हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर अरमान शेख यांचे पिताश्री डॅड ॲडव्होकेट अलीम शेख सरांचं इथे शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर एक्स क्रिकेटर आणि त्याचबरोबर लेदर क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स त्यांच्याकडे सुद्धा, आणि त्यांचे चिरंजीव खरं तर अरमान शेखचा मात्र अप्रतिम खेळ आपण मगाशी पाहिला. आज अलीम शेख सरांची इथे विशेष उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आपण त्यांचं करूया CPL 2025 सीझन 8 मध्ये वॉर्म हार्टेड वेलकम. रणसंख्या झाली आहे ती 49. चला स्पीडअप करा, घाई करा थोडी. फिल्डिंग टीम थोडी घाई करा. चला फिल्डिंगचं सेटअप आपण करून घेतलंय. बॉलिंग ट्रॅकवर रोहितचा हा पहिलाच बॉल. फिरकीचा जादूगर. गोलंदाजीमध्ये गती नाहीये, परंतु मतीचा वापर करत असताना ही फिरकीची जादूगरी आपल्याला पाहायला मिळतीये. मगाशी जे 2 ड्रॉप झालेले झेल, त्यांचा राग आणि त्या गोष्टीचा मात्र मी म्हणेन या वेळेला मात्र थोडंसं युटिलाइज करून या गोलंदाजीच्या माध्यमातून त्यांना बॅकअप कव्हर द्यावं लागेल. इथे वार केला, फिरून मारलाय. काऊखाना रिझन क्लिअर करतोय. बॅट्समन अभय ला भय नाहीये आणि अप्रतिम फेअरलेस अप्रोच हा षटकार लगावला. इनिंग मधला 3रा षटकार. 55 फॉर बॅटिंग टीम रुद्र 11. थँक्यू. बी डिफरंट,
बी युनिक, बी क्लासिक. ओ यावेळेला कमबॅक केलंय. कमालीची ही गोलंदाजी, फलंदाजाला चॅलेंज करणारी गोलंदाजी. असं म्हटलं जातं की आव्हाने खेळाला मनोरंजक बनवतात, आव्हाने खेळाला घडवतात, आव्हाने खेळाडूला आकार देतात. हीच आव्हाने, हेच चॅलेंजेस खेळाडूला वेगळी आयडेंटिटी देत आहेत आणि ती आयडेंटिटी निर्माण करतोय. नाव आहे, गोलंदाजी ट्रॅकवर आहे, तो रोहित. ओ याही वेळेला पहा ही गोलंदाजी. वाव, इट्स अ ब्युटिफुल पीस ऑफ बॉलिंग. कमालीची गोलंदाजी. काय टर्न झालाय, बॉल डेव्हिएट झालाय, टाळ्या वाजल्या. कॅप्टन शाबास शाबास कॉल केलाय. क्विक बॉलिंग, क्लेवर बॉलिंग, गुड बॉलिंग. रोहित ऑन द बॉलिंग मार्क. समोर आहे, ज्याला नाहीये भय तो अभय. अजून एक यावेळेला ट्रॅप केलंय. आय विल टेक इट इज द कॉल अँड द कॅच इज टेकन. उदय यानं झेल टिपलाय. फलंदाज क्रमांक 3 परतत असताना अभय बॅक टू डग आउट. अभयनं 3 षटकार लगावले, 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन अभयचं आपण पाहिलं. वेल बॅट अँड वेल कॉन्ट्रीब्युटेड ॲज वेल. कॅप्टन ऑफ स्वामी समर्थ आणि टीम कॅप्टन ऑफ भनगे ब्रदर्स. टॉस साठी आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, जिथे आपण करणार आहोत नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल. समर्थ खरं तर स्वामी समर्थ जिथे आपण पाहताय की पहिला सामना परास्त झाल्याने भनगे ब्रदर्स पहिल्या सामन्यामध्ये जिंकलेत. या मॅच मध्ये कमबॅक करून देतील का स्वामी समर्थ या टीमचे सर्व साहसी खेळाडू. 1 धाव मिळणार. रणसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतीये, ती पोहोचली आहे 56. 56 आणि 57 धावांचं टार्गेट इथे सेट झालंय. चला लगेच टॉस साठी आपण कॉल करतोय. स्वामी समर्थ आणि भनगे ब्रदर्स. टीम स्वामी समर्थ कॅप्टन टीम स्वामी समर्थ आणि भनगे ब्रदर्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी. आम्ही अली सरांना विनंती करू की अलीम सरांना विनंती करू की या आपण आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. दीज आर ऑल डिफायनिंग मोमेंट्स ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, जिथे आपण पाहतो की पिता आणि पुत्र एकाच स्टेजवर आपणास पाहावयास मिळत आहेत. अर्थातच लेदर बॉल क्रिकेटचा अप्रतिम खेळाडू, एक्स क्रिकेटर म्हणून ज्यांचा आपण नाम उल्लेख करतोय, ॲडव्होकेट सरांचा आपण सन्मान खरं तर करणारी आहोत आणि तत्पूर्वी त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय हा टॉस. एका बाजूला खरं तर अरमान आपल्याला पाहायला मिळतील, टीम कॅप्टन हु विल लीड टीम भनगे ब्रदर्स. चला फलंदाज लगेच पाठवून घ्या. कम फॉरवर्ड प्लीज दिस वे. CPL आणि ज्वेलर्स, अनमोल ज्वेलर्स अँड CPL. हु विल कॉल? मयूर विल कॉल. CPL इज द कॉल अँड इट्स अनमोल ज्वेलर्स. जिंकलात सुद्धा, टॉसही जिंकलात, मॅचही जिंकलात. मागची मॅच काय असणार आहे डिसिजन? दिस मॅच ऑल्सो 5 ओव्हर्स लिमिटेड, 5 षटकांचा सामना असणार आहे. फिल्डिंग करूया आम्ही. शुभेच्छा असतील, कारण आपल्याकडे आज वेळ नाही आहे. सर काय सांगता येईल? मराठी इज ओके राईट? ॲब्सोल्युटली ओके. आय ॲक्च्युअली एक्स्ट्रीमली रॉंग. यांना मगाशी आम्ही इंग्रजीमध्ये क्वेश्चन केला, कदाचित आमचं तितकं हिंदी क्लीन आणि नीट नाही आहे म्हणून आम्ही इंग्रजीमध्ये क्वेश्चन केलं. यांनी मराठीमध्ये छान उत्तरही दिलं. बरं वाटतं असं उत्तर आलं की आम्हालाही सोपं होतं संवाद साधायला. एकंदरीत खरं तर अरमाननं मगाशी 50 धावा केला, त्यांचा संघही जिंकला, तो कॅप्टनही आहे. पिता असताना मात्र तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत? खेळासोबत प्रत्येकाला जोडावं असं वाटतं, पण काही खेळाला खरं तर वयोच्या मर्यादाही असतात, लिमिटेशन्स असतात. तुम्हाला काय सांगता येईल एकंदरीत? आणि तुमच्या खरं तर चिरंजीवांचा खेळ फार छान झाला. खरं सांगू का, मी चिरंजीवाबरोबर आत्ता पण खेळतो. होतं अंग दुखतं, सगळं होतं. तर खेळामध्ये कधी म्हणजे एकदा त्या बाउंड्री लाईनच्या आतमध्ये गेल्यानंतर, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्यानंतर चौकार असतो, आतमध्ये गेल्यानंतर चौकार मारत असतो. तर कधीही असं विचार करायचा की माझं हे वय आहे, तिथे गेल्यानंतर अंडर-16 अंडर-14 जे समजा तसं खेळायचं. आणि मी परत सगळ्यांचे या कमिटीचे खूप आभार मानतो. त्यांनी जो आज मला मान दिला, माझा सत्कार केला, त्याबद्दल मी परत एकदा आपले धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्ही सरांना विनंती करू की आपण आसनस्थ व्हावं. अर्थातच
CPL 2025 चा हा सोहळा आपण एन्जॉय करतोय आज या मॅच नंबर 7 मध्ये. वी आर रनिंग आउट ऑफ टाइम. अर्थातच गडालामध्ये जवळजवळ 4:45 वाजले. 2 मॅचेस अजूनही शेड्यूल आपल्याला कव्हर करायचे आणि अशा परिस्थितीमध्ये थोडंसं चॅलेंजिंग आहे, परंतु एक मॅच अजून आपण अतिरिक्त कव्हर करण्याचा प्रयत्न जरूर करणार आहोत. आणि त्यासाठी दोन्ही टीम्सना आम्ही जरूर सूचित करू की मॅच आपण फास्ट खेळा. जितक्या फास्ट आपल्याला खेळता येईल तितक्या फास्ट आपण आजचं शेड्यूल कव्हर करू शकतो. या मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल याचं पुन्हा एकदा धावतं विवरण आपण जरूर ऐकणार आहोत. नेक्स्ट मॅचमध्ये टॉस जिंकलाय तो पुणेच्या आपण पाहतोय भनगे ब्रदर्स या टीमनं कॅप्टन अरमान आणि टॉस जिंकून पुन्हा एकदा फिल्डिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलाय. अर्थातच अरमान टॉस अँड फील्ड राईट. अरमान फील्ड राईट. लकी फील्ड राईट. सो नेक्स्ट मॅच मध्ये आपण पुन्हा एकदा एका बाजूला विजयाचा आत्मविश्वास, एका बाजूला पुनरागमन करत असताना थोडंसं अंतःप्रेरणेतनं खेळ करावा लागेल. तो स्वामी समर्थ या टीमला आमच्या समवेत आहेत गुणलेखक दिव्येश शेट्टे जे आज आम्हाला चांगली साथ देत आहेत. आमची क्रिक लाईव्हची टीम, आमचे विकास कांबळे मुख्य हेड कॅमेरामॅन, त्यानंतर विक्रम सिंग, त्याचबरोबर आमचे कम्प्युटर एक्सपर्ट निखिल गोरे, आमचे पंच सिद्धेश राठोड, संजय सावंत सर आणि जयंत पाटील सर आपल्याला पाहायला मिळतील. DJ बादशाहच्या माध्यमातून हे क्लीन क्लिअर नीट असं हे मी म्हणेन अकॉस्टिक साऊंड सिस्टीम. पहिलाच बॉल हलक्या हातानं टॅप केलाय. एक धाव मिळणार. रणसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते प्रारंभी ही पहिली धाव मात्र अंकित झाली आहे. सुरुवात झाली आहे पंकज आणि पंकज पोल आणि त्याच्या समवेत आहे तो उदय. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शांत संयमी आणि त्याचबरोबर तितकेच आक्रमक. पंकजच्या बॅटमधला हा बॉल हवेमध्ये खेळून काढलाय. डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. झेलचा होईल ड्रॉप आणि बॉल थांबलाय. 2 धावा अंकित होतील. थोडे नाराज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजाकडे कौशल्य आहे, फलंदाजाकडे सुद्धा तितकंच कौशल्य आहे. सोमनाथनं मगाशी फलंदाजी करत असताना तितकंसं कॉन्ट्रीब्युशन जरी त्याला देता आलं नाही. पहिल्या मॅचमध्ये त्याच्या 68 धावांचा आपण खरंतर इंडिव्हिज्युअल स्कोर पाहिला आणि पहिलं अर्धशतक झलकावणारा CPL सीझन 8चा मान आणि त्या मानाचा तुरा त्याला मिळालाय. नाव आहे सोमनाथ सोनावणे. ड्राईव्ह केलं बॉल गेला अलॉंग द ग्राउंड ऑन साईडला मिड विकेट रिजनमध्ये. फिल्डर आहेत आणि अगदी सहजतेनं त्यांना बॉलला ग्रीप करून फेकून दिलं. तोवर मात्र धावा कंप्लीट झाल्या. 2 टू मोर ॲडेड इन टू द टोटल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 5 या आकड्यावर अशी माहिती देत असताना आम्हाला आमचे गुणलेखक दिव्येश आणि त्याचबरोबर आम्ही जियान आणि दिव्येशचं आम्ही मनापासून कौतुक करू. CBDचं क्रिकेट हे मुखपृष्ठावर आणण्यासाठी या दोन्हीही खरं तर चेहऱ्यांनी युवकांनी मात्र मी म्हणेन चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय. ड्राईव्ह केलं बॉल. यावेळेला धाव नाही आहे. रिजेक्ट केला कॉल पंकजनं. कारण त्याचं असं आहे की रिस्क त्याला वाटत होती ही धाव घेण्यामध्ये आणि विकेट गमावण्याची भीती आणि म्हणूनच की काय इथे धाव मात्र त्यानं घेणं पसंत केलं नाही आहे. कॉल रिजेक्ट केला. धावांची धावाधाव म्हणजे क्रिकेट. पराभवाची भीती, विजयाचा उत्साह म्हणजे क्रिकेट. विजयाचा आत्मविश्वास तर आहे. बॉल हवेमध्ये झेल इथं टिपला जाईल. दिस टाइम रोहित न मोरेनं हा झेल टिपलाय. पहिली चूक झाली परंतु आता चूक होणार नाहीये. पहिल्या चुकीतनं मी थोडासा शिकलोय, सावरलोय आणि या मॅचमध्ये अगदीच आपण पाहतोय कठीण होतं ते सोपं केलं आणि बॅट्समन पंकज पोलला परतावून लावलंय आणि मॅचमध्ये पहिला फलंदाज बाद होत असताना बॅटिंग करणारी टीम मल्हार 11 या संघाचा पहिला फलंदाज बाद झालाय.
जी ही हवी असते, परंतु वेळेचं बंधन आपल्याला असणार आहे, त्यामुळे आम्ही विनंती करू की थोडी गती वाढवण्याचा आपण प्रयत्न करा. काय आहे क्रिकेट? कधी चौकार, कधी षटकार, तर कधी विकेट, असा हा क्रिकेट. कधी फटके चौकारांचे, कधी उंच षटकारांचे, कधी विकेटची जादू, असे क्रिकेटचे अप्रतिम खेळाडू. कधी बॅटची गगन भरारी, कधी बॉलचा भन्नाट वेग, तर कधी क्षेत्ररक्षणाचा थरार, असा हा क्रिकेटचा खेळ रंगतदार. कधी अपील, कधी DRS, जिथे नेहमी होतात प्रिडिक्शन्स फेल, असा हा क्रिकेटचा नयनरम्य खेळ. खेळाडूंचा संवाद, त्यांची छानसा, खरं तर त्यांचा छानसा तालमेल, असा हा क्रिकेटचा खेळ. टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करतोय. कधी आनंद, कधी दुःख, असा संगमी भावनांचा, तुम्हा सर्वांच्या आवडीचा क्रिकेटचा हा खेळ आपण एन्जॉय करतोय. इथे जमलेल्या प्रत्येकानं आपल्या आयुष्यात कधी ना कधी क्रिकेट खेळलंय आणि म्हणूनच प्रत्येकाला हवासा असा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ. आणि या खेळातलं सौंदर्य दाखवत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते उदय. आणि उदय यांच्या बॅटमधनं आलाय परफेक्ट प्लेसमेंट, शॉट सिलेक्शननं लगावलेला हा एक्स्ट्रा कव्हर रिजन क्लिअर करणारा CPL 2025 कलात्मक चौकार. आणि धावसंख्या पोहोचेल ती 12 या आकड्यावर. 12 for 1. 12 स्क्रीनवर आपल्याला आकडा पाहायला मिळेल. संघर्षाचं प्रतीक युवराज सिंगची आठवण करून देणारा अंक. हलक्या पद्धतीनं फक्त बॅकफुटवरनं पुश केलाय. पुश करो खुश रहो, असा हा माणस आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतू कुठलाही असो, 3 ऋतू प्रामुख्यानं मात्र आपण पाहतोय आपल्या भारतामध्ये. ऋतू कोणताही असो, निसर्ग फक्त आनंद देत असो आणि खेळाचं स्वरूप कोणतंही असो, क्रिकेट हा नेहमी आनंदच देत असतो. आणि तेच आपल्याला पाहायला मिळतंय. नॉकआउट स्टेजचं खेळ असो, नॉकआउट फॉर्मॅट असो, प्रीमियर लीगचं फॉर्मॅट असो, अंडरम क्रिकेट असो, ओव्हरआर्म क्रिकेट असो, प्रत्येक खेळानं स्वरूप कोणतंही असो, त्या खेळानं आपल्याला नेहमी आनंद दिलाय. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 14. आणि असं म्हटलं जातं ना की ज्या खेळात आपल्याला सर्वात जास्त आनंद मिळतो, तोच खेळ आपण वारंवार खेळत असतो. आणि त्याच खेळाचं इथे मात्र फार छान, मी म्हणेन, हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. CBD प्रीमियर लीग 2025चा हा सोहळा. अजून एक व्हाईट बॉल पंचांच्या माध्यमातून आम्हाला डिक्लेअर केले गेले. रणसंख्या पोहोचेल ती 15. ओव्हर द विकेट, पुढ्यात टाकलाय बॉल, फुल टॉस, ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत, अप्रतिम फिल्डरचा सेटअप. अभय विथ द बॅट आपल्याला पाहायला मिळाले. नाव विथ द फिल्डिंगचा अथलेटिसिझम, अँड दिस इज सेव्ह. 2 धावा. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नो बॉल +2, 3 धावा मिळतील. पंचांचं आपण जरूर कौतुक करूया. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत संजय सावंत सर. चला सोमनाथ यांना आपण सूचित करूया की आपण थोडा एक्स्ट्रा टाइम घेत आहे. आयोजकांच्या वतीने आम्हाला सूचना येत आहेत की मॅच आपण लवकर फिनिश करा. नेक्स्ट मॅच आपल्याला कव्हर करण्याचा प्रयत्न असणार आहे. ड्राईव्ह केला बॉल, ऑफ साइडला आहेत फिल्डर, लॉंग ऑफ रिझन मध्ये. धाव मात्र मिळणार फक्त एक. रणसंख्या झाली आहे ती 19. ओव्हर द विकेट, इथे स्विंग केला होता बॉल.
फ्लाइट दिली होती बॉलला, झेल मात्र टिपला जाईल, फलंदाज होतील बाद. बॅट्समन नंबर 2 बॅटो आपल्याला पाहायला मिळालेत. यश बॅक टू डग आउट, उदय बॅक टू डग आउट. हेमंत दादा, सोमनाथकडे ग्रामीण टेनिस क्रिकेटचं कॅप्टनशिप द्या. फिल्डिंग सेटअप चांगलं करतोय. टाइम लावलाय पण काय करायचं आता, टाइम पण निघून गेलाय. ऑलमोस्ट एका षटकासाठी 7 मिनिटे घेतलेत त्यांनी. 2 षटकं झालेत आता, पण 14 मिनिटे झालीत. हरकत नाही, अजूनही 20 मिनिटांचा अवधी आपल्याकडे असणार आहे. म्हणजे 4 षटकांसाठी 20 मिनिटं असं कॅल्क्युलेशन आपण करतोय. सो नियम हे सर्वांसाठी समान असणार आहेत, त्यामुळे सर्वांनी आम्ही सूचित करू. घड्याळामध्ये 5 वाजायला आहेत. अजूनही आपल्याला आजच्या स्केड्यूलमधल्या 3-4 मॅचेस मला वाटते कव्हर करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये 3 मॅचेस कव्हर करायचे आहेत. एक मॅच जरी झाली तरी 2 उरतील. अशा खरं तर अपेक्षेनं आपण या टीमला विनंती करूया की आपण थोडं मॅचची गती वाढवा. क्रिकेट आणि आपण रणसंख्या झाली आहे ती फक्त 20 New bowler with the ball now. Abhay. Out swinging bowling. पहिला डॉट बॉल. ओ याही वेळेला पुढे गेले, सरसावून मारायचा प्रयत्न फसलाय. विकेट किपर आहेत सोमनाथ आणि होईल फलंदाज यष्टी चित. बॅट्समन नंबर 3 फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आता जिंकण्यासाठी एकंदरीत 57 धावा काढायच्या होत्या आणि आता मात्र एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 21. अजूनही 17 चेंडू, मला वाटतंय 17 चेंडू म्हणजेच 5 चेंडू हे या षटकामधील आणि उर्वरित 2 षटकं. 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. विकेट्स फार महत्त्वाच्या असतील. या मॅचमध्ये कमालीचं कमबॅक करून द्यावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमकडनं ही इनिंग मात्र पुढे घेऊन जावी लागेल स्वप्नीलला, कारण स्वप्नीलला टीमचा कॅप्टन आहे. या मॅचमध्ये त्याला इम्पॅक्टफुल खेळ करावा लागेल. एकेरी दुहेरी धावसंख्या कधी मधून एखादा चौकार किंवा एखादा षटकार मात्र त्याला ठोकावाच लागेल. इथे पर्याय नाहीये. सामना तुमच्यासाठी थोडासा फसलाय. विकेट्स तुमच्या पडल्या त्या 3 आणि आता उर्वरित इक्वेशन आहे 17 चेंडू आणि 36 धावा. सामना मी म्हणेन फिरवता यायला हवा. हा व्हाईट बॉल आहे. अजूनही 17 चेंडू आणि 35 धावांची अशी गरज आहे. मॅचमध्ये काय घडेल काय बिघडेल सद्य परिस्थिती मात्र तुम्हाला क्लिअर नीट सांगता येणार नाहीये. परंतु टॅलेंट ज्या खेळाडूकडे आहे तो स्वप्नील नॉन स्ट्रायकर येनकडे आहे. तो टीमचा कॅप्टन आहे आणि या मॅचमध्ये स्वप्नीलला मी म्हणेन करून दाखवावं लागेल. आपल्या या पर्वासाठी आपल्या टीमसाठी पहिला सामना पराभूत झालाय आणि या मॅचमध्ये कमालीचं कमबॅक त्याला करून द्यावं लागेल. हाही बॉल वाईड आहे. अजूनही 34 काढायचे आहेत. 17 चेंडू 34, प्रति एका चेंडू मागे 2 धावा. क्रिकेट हा खरं तर वास्तववादी खेळ आहे. जो बेस्ट देईल, जो उत्तम खेळेल तोच जिंकेल. इथे फक्त एकच संघ जिंकेल, म्हणूनच प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल, तीही जिंकण्यासाठी. हाही व्हाईट बॉल आणि बॉल फरार झालाय. 1+4 5 धावांचा बोनस. काय घडलं या मॅच मध्ये जे घडायला नको हवं होतं. आणि शशी सर मला वाटते नाराज असतील आपल्या गोलंदाजावर. का असू नये, कदाचित असं म्हटलं जातं की
मी म्हणेन मॅच सोबत कॅप्टननं राहणं गरजेचं आहे, मॅच सोबत प्रशिक्षकानं राहणं गरजेचं आहे, मॅच सोबत तुमच्या टीम ओनरनं राहणं गरजेचं आहे. मॅचमध्ये इंटेन्सिटी वाढली पाहिजे, मॅचमध्ये एनर्जी वाढली पाहिजे, मॅचचं व्हॉल्यूम वाढलं पाहिजे आणि त्यामुळेच या सर्वांची इन्व्हॉल्वमेंट ही फार महत्वाची असते. लॉफ्ट केला बॉल, बॉल हवेमध्ये, झेल टिपला जाईल का? आय विल टेक इट इज द कॉल अँड द कॅच इज टेकन. वाव, अभय विथ द बॅट आपल्याला पाहायला मिळाला, अभय विथ द फील्ड आपण पाहिला. नाव अभय इन द कॅचिंग पोझिशन नसताना सुद्धा व्हॉट अ मॅग्निफिसंट रनिंग कॅच दॅट इज. सुपर. थँक्यू थँक्यू. राजकीय क्षेत्रामधील अनेक मान्यवरांनी खरं तर या स्पर्धेला मात्र त्यांचं विशेष योगदान दिलंय, त्यांचा आधाराचा हात दिलाय, त्यांचं सर्वांचा आपण मनापासून आभारही व्यक्त करणार आहोत. माजी नगराध्यक्ष पनवेल जे.एम. म्हात्रे साहेबांचा आपण मनापासून आभार व्यक्त करतोय आणि काही क्षणामध्येच ज्यांचं विशेष खरं तर विशेष उपस्थिती या क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळेल, माजी विरोधी पक्ष नेते पनवेल विभाग प्रीतमदादा म्हात्रे, अर्थातच रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार सन्माननीय अतिथी प्रीतमदादा म्हात्रे यांचंही काही क्षणामध्येच इथे मात्र शुभागमन आपल्याला पाहायला मिळेल. बॅट अगोदरच फिरले, बॉल नंतर स्विंग झालाय, स्विंग अँड मिस अँड डॉट बॉल. फिरवलाय फलंदाजाला, पदलालित्य करावं लागेल. फुटवर्कचा वापर, जजमेंट या सर्व गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. प्लेइंग 11 जे कोणी बनवतात CBD मुख्य टीमची, त्यांनी या स्पर्धेवर लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे की कोण बेस्ट खेळतोय, कोण कसा परफॉर्मन्स करतोय, कोणते खेळाडू नवेदित आहेत, त्यांना जर का थोडासा आकार दिला, थोडीशी ट्रेनिंग दिली तर मात्र तेही आपल्या प्लेइंग 11 मध्ये बसू शकतात. अशा अगदी नव्या वेगवेगळ्या खेळाडूंना मात्र तुम्हाला संधी देण्यासाठी मात्र तुमचं लक्ष या मॅचवर असणं गरजेचं आहे. अभय आहेत गोलंदाज आणि अभयनं अप्रतिम गोलंदाजी हाताळली आहे. जरी व्हाईट बॉल फेकले असतील तरीही या षटकामध्ये मागचे 5 चेंडू त्यांना डॉट फेकलेत. मॅग्निफिसंट बॉलिंग. काय शशी सर, काय पैसे लावला की नाही? कमालीची गोलंदाजी, युवक आणि फलंदाजी करत असताना 18 धावा 5 चेंडूमध्ये त्यानं काढल्या. 3 उत्तुंग षटकार ज्यानं लगावल्या आणि या मॅच मध्ये जबरदस्त खेळ त्यानं साकारत असताना मी म्हणेन सर्वांना इम्प्रेस केलंय. सुपर बॉलिंग. चला थोडी घाई करा, फास्ट केला, फास्ट. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 29. अजूनही 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये धावा काढाव्या लागतील. त्या तब्बल किती 12 चेंडू आणि 28 असं इक्वेशन आहे. विकी आलेत बॉलिंग ट्रॅकवर. मीडियम पेसिंग बॉलिंग, मीडियम पेसनं, अचूक टप्प्यानं, अचूक लाईन लेंथ, कॉन्फिडन्सनं ही गोलंदाजी हाताळतायत. 12 चेंडू 28 असं इक्वेशन होतं, आता 11 चेंडू 28 असं इक्वेशन आलंय. काही क्षणामध्येच रायगड जिल्हा शेकाप पक्षाचे सिनियर वरिष्ठ नेते आणि त्याचबरोबर
विरोधी पक्षनेता म्हणून ज्यांची ओळख आहे. आणि याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय की अजून एक षटकार आलाय. मॅच मध्ये अजूनही आपण आहोत तेच दाखवणारा शांत आणि संयमी जो वरून दिसतोय, मनामध्ये विजयाचा उत्साह त्याच्याकडे सुद्धा आहे. जितका शांत आणि संयम आहे तितकाच आक्रमक. अप्रतिम बॅटिंग हाताळत असताना आता 10 चेंडू. दहा चेंडू 22 धावा. हा बॉल सरळ सोडून दिलाय. थोडासा दबाव जाणवतोय विकी या गोलंदाजाकडे. अजूनही 10 चेंडू आणि 21 धावांची गरज. टॅलेंट, टीमवर्क आणि टॅलेंट या सर्व गोष्टी महत्वाच्या आहेत. टॅलेंटने तुम्ही चांगला खेळ करू शकता, टीमवर्कने तुम्ही जिंकू शकता. आणि जर का टॅलेंट आणि टीमवर्क असेल तर तुम्ही अजिंक्य राहाल. तुम्हाला स्पर्धा, एखादी शृंखला अगदी सहजतेने जिंकता येईल. ग्रामीण टेनिस क्रिकेटचा खेळ आपण एन्जॉय करतोय. या मॅच मध्ये अजून एक व्हाईट बॉल आलाय. सलगचे 2 व्हाईट चेंडू आणि 10 चेंडू आणि 20 धावा असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळतंय. ड्राईव्ह केला बॉल, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल फरार झालाय. अप्रतिम फटका. चांगले स्ट्रोक्स आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. बॅट्समन स्वप्नील टीमचे कॅप्टन आहेत आणि ते हार मानणार नाहीयेत. उर्वरित इक्वेशन अजूनही एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती झाली आहे ती 41 आणि 9 चेंडू मध्ये 16 काढायचे आहेत. मॅच मध्ये इम्पॅक्ट फेकतोय. मी हार मानणार नाहीये तेच सांगतोय. बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतंय टीमचा कॅप्टन स्वप्नील. आणि हा डॉट बॉल येईल. 8 चेंडू आणि 16 धावा. कुठेही घाई नाही, कुठेही गडबड नाहीये. शांत, संयमी. आणि या मॅच मध्ये 8 चेंडू आणि 16 असं इक्वेशन आलंय. आणि हा ही बॉल येईल डॉट की वाईड. ओहो, व्हाईट बॉल आलाय. पंचांचा इशारा आलाय. येस इट इज, इट्स अ व्हाईट बॉल कॉल. रणसंख्या झाली ती 42. 7 चेंडू आणि 15 धावांचं इक्वेशन आहे. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. ओ 8-15 असं इक्वेशन होतं. 6 मायनस करूया. आता 7 चेंडू आणि अजूनही काढायचे आहेत त्या फक्त आणि फक्त 9 धावा. 7 चेंडू आणि 9 धावा. 7 balls to go and required 9 to win. प्रीतम दादा म्हात्रे चषक 2024 डे नाईटचा क्रिकेटचा भव्य सोहळा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. अर्थातच काही क्षणामध्येच आपण त्याही गोष्टीचा उल्लेख करू. 15, 16, 17, 18 आणि यशस्वी स्पर्धांचे यशस्वी आयोजक आणि क्रिकेटला नेहमी प्रमोट करणारे अर्थातच पनवेल विभागातील राजकीय
क्षेत्रामधील उत्तुंग व्यक्तिमत्व ज्यांचा आपण नाम उल्लेख करतोय, प्रीतमदादा म्हात्रे यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळते. CBD प्रीमियर लीग CPL 2025 या सीझन मध्ये आपण त्यांचं करूया सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम, सुस्वागतम, वेलकम, वॉर्म हार्टेड. When we talk about cricket, it's all about your firepower. तुमचं या खेळातली जिद्द, चिकाटी, साहस या सर्व गोष्टी महत्त्वाच्या असतात. इक्वेशन काय आहे तर प्रेक्षकांना आपण जरूर सांगूया. पाहुण्यांचं शुभ आगमन आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतंय. प्रीतमदादा म्हात्रे साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. यशस्वी स्पर्धांचे यशस्वी आयोजक आणि त्याचबरोबर आपण जर का नाम उल्लेख करायचं झालं तर मात्र नक्कीच सांगता येईल माजी विरोधी पक्षनेते पनवेल आणि शेतकरी कामगार पक्षाचे आणि स्वामी समर्थ या संघाचे संघमालक मनीष दादा पाटील यांना मी इन्व्हाइट करू की आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या आणि संपूर्ण टीमला इन्व्हाइट करू की आपण ही या. हे आपले उद्याचं भविष्य आहे. त्यांचा फार छान सराव एक्सरसाइज होत असताना आपल्याला पाहायला मिळते आणि आम्ही नक्कीच सन्माननीय अतिथी ज्यांची विशेष उपस्थिती आपल्याला या व्यासपीठावर पाहायला मिळते. माजी विरोधी पक्षनेता पनवेल विभाग प्रीतमदादा म्हात्रे साहेबांना आम्ही विनंती करू की आपण हा सन्मान करण्यासाठी मात्र आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय प्लीज. खरं तर आज तब्बल 13 संघांचा समावेश आणि हा फटका विजय खेचून आणेल. नाव आहे स्वप्नील. विजयाचं स्वप्न त्यानं पाहिलंय. मागच्या मॅच मध्ये जरी संघ पराभूत झाला असला तरी सुद्धा या मॅच मध्ये पुन्हा एकदा खरं तर मी म्हणेन आत्मविश्वासानं तो उभा राहिलाय आणि कॅप्टन हु सपोज टू लीड फ्रॉम द फ्रंट अँड ही इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. नाव आहे स्वप्नील. या मॅच मध्ये इम्पॅक्टफुल मॅच विनिंग कॉन्ट्रीब्युशन देत असताना आपल्याला पाहायला मिळेल. व्हॉट अ सॉलिड नॉक दिस इज अँड जस्ट अ सिंगल टू विन. जस्ट 1 रन टू विन. मागच्या मॅच मध्ये पराभूत झालेला संघ आणि पिछाडीवरून काय आघाडीवर गेलाय. एक हाती झुंज त्यानं दिली आणि जबरदस्त कमबॅक, कमालीचं कमबॅक करत असताना मनीष दादा पाटील यांना मी इन्व्हाइट करतोय. स्वामी समर्थ टीम कॅप्टन अँड ऑल टीम मेंबर्स अँड दॅट शुड बी अ विनिंग रन. अभिनंदन टीम जय मल्हार फॉर द फर्स्ट विन इन द टूर्नामेंट.